नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही। मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता। जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही। माझ्या माहितीनुसार राज्य सरकारासमोर नगरसह राज्यातील कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। नगरमध्ये शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारासमोर नगर जिल्हा विभाजनाचा कोणताच प्रस्ताव आलेला नाही। मी महसूल मंत्री असतानाही असा कोणताच प्रस्ताव नव्हता। मात्र असे असताना जिल्हा विभाजनाच्या चर्चा हे कोण उडवते हेच कळत नाही। जल जीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याच्या खासदार निलेश लंके यांच्या आरोपावर उत्तर देताना मंत्री विखे म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर जल योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत। या कामात काही त्रुटी उणिवा असू शकतात। यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाला असा आरोप करणे चुकीचे आहे। राज्यातील जनतेने पाणी पुरवठा विभागासाठी मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपण्यात आलेली आहे। ते या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहे। मात्र काही लोकांना कामच राहिले नाही। यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून ताणून आरोप करत आहेत। जनतेने त्यांना नाकारलेले असून त्यांचा कार्यकाळ आता संपत आला असल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर केली आहे। केंद्र सरकारने स्वामित्व योजनेच्या माध्यमातून क्रांतिकारी पाऊल उचलत महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडे विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्य सरकारच्या सुधारित वाळू धोरणातील बदलावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले, या विभागाचे नवीन मंत्री यांच्याशी माझी सुधारित वाळू धोरणावर चर्चा झाली होती। राज्यात वाळू धोरण अधिक प्रभावी कसे करता येईल, त्या त्रुटी राहणार नाही, यासाठी नवीन मंत्री प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले। रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।